शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, आजचा विषय हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे कांदा. खरं तर राजकारण्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत कधी सुख तर कधी दुःख देणारा हा कांदा विषय आहे. आणि त्याच कांद्याच्या संदर्भानं खरं तर बोलण्यासाठी मी आता छत्रपती शिवरायांचा जन्म जिथं झाला त्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या खानापूर या गावातील आमचे रामभाऊ वाळुंज हे 32 वर्ष झालं गावाकडे येऊन शेती करणाऱ्या आमच्या शेतकरी काकांशी खरं तर आजच्या गप्पा होणार आहेत. खरं तर तसं तर फळबागाच्या संदर्भानं तुम्ही नेहमी मला महाराष्ट्र माझावर बघता. एखाद्या पिकाला लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंतचं नियोजन कसं असलं पाहिजे या संदर्भानं महाराष्ट्र माझा नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ करतो. परंतु हे जे कांदा पीक आहे जे जवळपास महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी लावलं जातं, त्याला गरीब शेतकरी, श्रीमंत शेतकरी, हुशार शेतकरी, अडाणी शेतकरी असं कुठलंही बंधन नाही. कांदा हा सरसगट केलाच जातो. परंतु हा कांदा योग्य पद्धतीनं पिकवायचा कसा, या कांद्यामधून पैसे कमवायचे कसे, कांदा चाळीच्या माध्यमातून, कांदा साठवणुकीच्या माध्यमातून योग्य पद्धतीनं कांदा भाव आल्यानंतर विक्री कशी पद्धतीनं करायची, त्याचे हंगाम कसे साधायचे, त्याचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा हे सार्वजनिक पीक असलं तर अजून देखील बऱ्याच लोकांना साधी रोपांची निवड करता येत नाही किंवा कुठलं बी निवडायचं कळत नाही, जमिनीची मशागत कळत नाही. कांदा तुम्ही त्याची नर्सरी तयार केली पाहिजे का बीज पेरलं पाहिजे ह्याच्याबद्दलचं अजून गावभर कन्फ्युजन आहे. तर या सगळ्या विषयाच्या संदर्भानं खरं तर मी बोलणार आहे, कारण नुकतंच हा व्हिडिओला इथं त्यांच्या घरासमोर बसण्याच्या पूर्वी त्यांची कांदा चाळीवरून एक गाडी भरून गेले आणि अतिशय योग्य पद्धतीनं ते दरवर्षी कांद्यातून अतिशय चांगल्या पद्धतीचा नफा ते कमवत आहेत. आणि म्हणूनच त्यांची मुलाखत एक कांद्याचा अभ्यासू शेतकरी, खरं तर ह्यातला तज्ज्ञ मी कुणी कंपनी कन्सल्टंट वगैरे घेऊ शकलो असतो, परंतु मला हे शेतकऱ्याच्या अंगानंच हे पीक सांगायचं. त्यामुळं काका आपल्यासोबत आहेत. तुमचं पहिलं तर आमच्या महाराष्ट्र माझामध्ये स्वागत. नमस्कार. आणि मी म्हणालो तसं हे कांदा फार मजेशीर पीक आहे. म्हणजे ह्या कांद्यामध्ये शेतकऱ्याचं भलं करायची ताकद आहे, ह्या कांद्यामध्ये सरकार पाडण्याची ताकद आहे. बरोबर. इतकं मोठं लार्ज स्केल असलेलं हे पीक आहे कांदा. त्या कांद्याबद्दलच्या खरं तर आजच्या गप्पा मारायच्यात. मला मुळातच सांगा की कांदा शेती हे शेतकऱ्याचं भवितव्य असू शकतं का, किंवा कांदा शेती हा शेतकऱ्याला पर्याय असू शकतो का, या जनरल प्रश्नापासून पुन्हा टेक्निकली येऊया. आता कसं आहे, कांदा शेती हे शेतकऱ्याचं भविष्य असू शकतं का, असं नाहीये. परंतु महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कांद्याचं पीक भरपूर मोठ्या प्रमाणात असतं. आणि आमच्याकडं जुन्नरमध्ये किंवा पुणे जिल्हा, पुण्याचा कांदा म्हटलं की संपूर्ण भारतभर आणि आउट ऑफ कंट्री सुद्धा प्रसिद्ध आहे. बरोबर. काय त्यामुळे कांद्याच्या पिकाला आपण जिथं जिथं लागवड करील तिथं तिथं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान चांगलं आहे, बरोबर, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात. परंतु जुन्नर तालुक्यामधला कांदा हा प्रामुख्याने चांगला असतो, क्वालिटी असतो. आमच्याकडे बहुतांशी शेतकरी सीझनच्या वेळेला म्हणजे साधारण सप्टेंबर च्या महिन्यामध्ये रोप टाकून नोव्हेंबर एंड पर्यंत किंवा डिसेंबर एंड पर्यंत पण लागवडी करतात. आणि आमच्याकडे उत्पन्नाचं टनेज चांगलं आहे. मग त्या हिशोबामध्ये आमच्याकडे कांदे नेहमी असतात. बर. खरं तर कांद्याची सुरुवात करत असताना रोप टाकलं पाहिजे का कांदा पेरला पाहिजे, हे इथून सुरुवात करू. नाही, आता काय झालंय, ऍक्च्युली तुम्हाला रांगडा कांदा, पोळ कांदा त्याच्यामध्ये तुम्ही कांदे पेरू शकता. बर. परंतु तुम्ही जो रब्बी हंगामामध्ये कांदा लावणार आहे, म्हणजे कुठल्या महिने, नोव्हेंबर डिसेंबरचा, ओके, तो कांदा तुम्हाला लागवड करून जेवढा चांगला येईल आणि जेवढे त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न मिळेल तेवढं उत्पन्न तुम्हाला नक्कीच पेरलेल्या कांद्यामध्ये मिळणार नाही. काय आणि लावलेल्या कांद्यामध्ये आपण काय करतो, लागवडीच्या कांद्यामध्ये पहिली आपण नर्सरी तयार करतो. मग नर्सरी तयार करताना ज्या वेळेला नर्सरी करतो, इकडे आपण रोप तोपर्यंत जमीन तयार करून घेतो आणि आपली लागवड बरोबर ते तंतोतंत ते जेवढ्या मापावर आपल्याला करायची आहे. आमच्याकडे साधारण 6 इंच बाय 6 इंचावर लागवड करतात, किंवा कोणी 5 इंचावर करतो, कोणी 5-4 वर करतो, कोणी 5-5 वर करतो. काय तर त्याच्यामध्ये जी रोपं आहेत तुमची, ती रोपं सशक्त आणि जोमदार होतात. आणि पेर कांद्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की शेजारी बी पडल्यामुळे ते रोपाचे असे बुचके तयार होतात. आणि मग त्याच्यामध्ये विरळणी करायचं म्हटलं तर शेजारच्या कांद्याला आपल्याला जो कांदा ठेवायचा आहे, आपल्याला जे रोप ठेवायचं आहे त्याला पण इजा होऊन त्याच्या पण मुळ्या तुटतात आणि एवढं काही ते सक्सेस होत नाही. म्हणून लागवडीचा कांदा चांगला असतो त्याला. बरं. खरं तर रोपांची निवड करताना काय काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे? खरं तर त्याच्या अगोदर वाणाची निवड हा महत्वाचा टप्पा आहे. नाही, आता रोपांची निवड म्हणण्यापेक्षा वाणाची निवड महत्वाची. हो. आणि वाणाची निवड प्रामुख्याने आमच्याकडं बहुतांशी शेतकरी फुरसुंगी आपले घरगुती बियाणं असतं. काय जवळजवळ जुन्नर तालुक्यामध्ये कांदा लागवड करणारे जे शेतकरी
त्यापैकी 70% लोक घरचेच बी उपज करतात आणि त्याच्यापासून रोप बनवून कांदे लावतात. पण निवड करताना, कांद्याची लागवड करताना, वाणाची निवड करताना काय डोक्यात गणित असतात? तो कुठं पाठवायचा हे असतंय, ह्या कुठल्या नाही बाजारात नाही चालतो नाही हे आता असतंय ते का हंगाम असतो? तसं कसं नाहीये. असतं? आता निवड करताना फुरसुंगी कांदा म्हणजे त्याला थोडक्यात आपण उन्हाळी कांदे म्हणतो. ओके. तर त्या उन्हाळी कांदे जे बी असतं तर त्याच्यामध्ये आपण डबल टिबल पत्तीचा विचार करतो की जेणेकरून टिबल पत्ती कांदा आला पाहिजे, त्याची साईज गोल पाहिजे, लांबट आकाराचा कांदा चांगला विकला जात नाही किंवा तो खराब होतो, सडतो काय. त्याच्यानंतर त्याला चकाकी पाहिजे, रंग पाहिजे. अशा सगळ्या हिशोबाने शेतकरी आपापल्याच शेतातले कांदे पावसाळ्याच्या वेळेला, ज्या वेळेला तुम्ही कांदा लागवड करता रब्बी हंगामात, त्यावेळेला तेच कांदे घेऊन या नवीन जे कांदे लावतात त्याच्याबरोबर ते लागवड करतात त्या कांद्यांची आणि त्याच्यापासून बीजोत्पादन घेऊन तेच रोप बी पुढल्या वर्षी वापरतात. हंगाम तुम्ही दरवर्षी कसा साधता कांद्याचा? म्हणजे जर चांगले पैसे करायचे असतील तर ते कसं निवडला पाहिजे? बऱ्याच वेळा असं होतं की कांद्यातून पैसे एखाद्याला झाले की पुन्हा त्या भागात सरसकट कांदा होतो किंवा बऱ्याच भागात एकदमच कांदा येतो मोठ्या प्रमाणामध्ये, बाजारामध्ये खूप सारा कांदा येतो, दर पडतो आणि बऱ्याच वेळा असं असतं की कांद्या शॉर्टेज असते. त्यावेळेला मग तुम्ही लोक ते कांद्याच्या चाळीच्या माध्यमातून कांदा साठवून त्याची विक्री करतात. तर तो याचा बॅलन्स कसा केला पाहिजे शेतकऱ्यांनी? आता कसं आहे, प्रामुख्याने साऊथ मध्ये काय आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नाशिक म्हणजे तो नाशिकचा संपूर्ण बेल्ट, त्याच्यानंतर इथे चाकण शिक्रपूर हा बेल्ट, इकडे साधारण पावसाळ्याच्या वेळेलाच कांद्यांची पेरणी असते किंवा लागवड असते. परंतु आमच्याकडचे जे शेतकरी, आमची लागवड शक्यतो जवळजवळ 80% लागवडी ह्या उन्हाळी कांदे बराकीमध्ये साठवण्याच्या हिशोबानेच केलेल्या असतात. त्याचा पिरियड असतो नोव्हेंबर डिसेंबर आणि आमच्याकडे जवळजवळ 80% शेतकरी त्याच पद्धतीने कांदे लावतात की आपल्याला जर ऐन वेळेला आपण कांदे काढले आणि आपल्याला बाजार नसला तर आपल्याला साठवणूक त्याची करता आली पाहिजे, कांदे साठवता आले पाहिजे. बरोबर. मग त्या हिशोबानेच आमच्या लागवडी असतात. आता मागं कांद्याची चाळ आहे, मगाशी आपण बघितले गाडी भरून गेली, ते चाळीचं नियोजन शेतकऱ्याला कसं जुळवायचं ते शेतकऱ्यांना, किंवा ते किती महत्वाचं आहे? चाळ प्रत्येक शेतकरी ते करू शकतो का? सगळ्यात महत्वाचं. आणि प्रत्येक शेतकरी ते करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. परंतु कांदा चाळी बांधताना सुद्धा काही टेक्निकली इश्यू असतात, ते आपण लक्षात घेतले पाहिजे. आता बऱ्याचशा जे कृषी अभ्यासक आहेत त्यांनी सांगितलेले आणि गव्हर्नमेंटचे जे कृषी खाते आहेत त्यांची सुद्धा शिफारस तशीच आहे की तुम्ही ज्या वेळेला डबल कांदा चाळ बांधणार, म्हणजे एका चाळीमध्ये 2 रँक असतात, त्याला आमच्याकडे डबल म्हणतात, तर ती पूर्व पश्चिम असली पाहिजे. आणि जर सिंगल तुम्हाला बांधायची असेल तर मग ती दक्षिण उत्तर असली पाहिजे. आता ती बांधत असताना त्याच्या आतमधला जो गॅप आहे, म्हणजे ती रँक आहे, त्या रँकचा जो गॅप आहे त्याची रुंदी साधारण 4.5 ते 4.25 फुटापर्यंत सफिशियंट आहे, त्याच्यापेक्षा जास्त नसावा. आणि त्याची उंची 6 फुटापर्यंत ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त उंची तर आता आमच्याकडे 7-7 फुटाच्या बराकी आहेत, लोक भरून ठेवतात काय, आणि 5 फुटापेक्षा पण रुंदीला जास्त अंतर धरतात. त्याचा उद्देश फक्त एकमेव असतो की आपला कांदा जास्तीत जास्त आपल्या बराकीमध्ये साठवला गेला पाहिजे. परंतु त्याच्यापासून शेतकऱ्याचं नुकसान होते. काय कसं, आता 7 फुटापर्यंत जर तुम्ही उंची भरली तर जो तळामधला कांदा आहे तो खराब होतो. बरोबर. काही अंशी त्याला हवा लागत नाही. बरोबर. त्याच्या वजनामुळे खालचे कांदे दबून जातात. ज्या वेळेला तुमची त्या रँकची रुंदी जास्त असते त्यावेळेला हवा लागण्याचं प्रमाण कमी होतं आणि मग साठवणुकीमध्ये कांदे सडायला सुरुवात होते. आणि तुम्ही जे म्हणलं की सिंगल असेल तर दक्षिण उत्तर आणि डबल असेल तर पूर्व पश्चिम, याच्या मग काय सूर्यप्रकाशाचं लॉजिक असते, हवेचं काय लॉजिक असते? आता तेच सूर्यप्रकाशाचं आणि हवेचं लॉजिक. आता सकाळच्या वेळेला ज्या वेळेला आपण सूर्य उगवतो, आता कुठल्या पार मनुष्यापासून तर सजीवापासून तर निर्जीव, आता हे कांदे समजा निर्जीवच आहेत इथपर्यंत, सकाळच्या वेळेला उन्हामधले जे इन्फ्रारेडचे किरण आहेत कोवळ्या उन्हाचे, ते शक्यतो कांद्याच्या इकडून पडले पाहिजे, जेणेकरून तो कांदा निरोगी राहू शकतो, निर्जंतुक होऊ शकतो. आणि मग त्या हिशोबाने पूर्व पश्चिम डबल जर चाळ असेल तर ती पूर्व पश्चिम आणि सिंगल जर असेल तर ती दक्षिण उत्तर. मग सकाळच्या वेळेचं ऊन पूर्वेच्या बाजूने पडणार आणि संध्याकाळच्या वेळेचं ऊन ते दक्षिण पश्चिमेच्या बाजूने पडणार. आणि हवेचा स्रोत शक्यतो आपल्या महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे हवा वाहत असते. बरोबर. आणि ज्या वेळेला आपण डबल बांधतो दक्षिण उत्तर, त्यावेळेला पश्चिमेच्या बाजूच्या रँकला भरपूर हवा लागते.
पण पूर्वेच्या बाजूच्या रँकला हवा लागत नाही. हे आता पूर्वेच्या बाजूच्या रँकला सकाळच्या वेळेचं इन्फ्रारेडचे किरण मिळतात बरोबर सूर्यप्रकाशामधले, पण ते पश्चिमेच्या बाजूला मिळत नाही. आता हे हवा वगैरे गोष्टी किंवा सूर्यप्रकाश सोडून बाकीची काय काळजी कांदा साठवून घेताना शेतकऱ्याने घेतली पाहिजे आणि किती काळ तो कांदा तिथं आपण साठवून ठेवू शकतो त्या चाळीमध्ये? आता पहिलं आपण कांदा ज्या वेळेला कांदे बराकीमध्ये साठवतो, ते साठवणूक करताना शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला कांद्याचं क्रॉप आपल्याला काढायचंय, समजा साधारण 3 महिने किंवा 90 दिवस झाल्यानंतर आपण त्याला फंगीसाईडच्या चांगल्या क्वालिटीच्या औषधाच्या 1-2 फवारण्या दिल्या पाहिजे, जेणेकरून आपले कांदे साठवणीमध्ये टिकतील. दुसरी आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला तुमची पात, आपण त्याला पात म्हणतो झाडाला, ती पात पूर्ण मुरल्याशिवाय जर तुम्ही कांदा काढला तर तो साठवणीमध्ये टिकण्याची शक्यता कमी असते. ज्या वेळेला तुमचे कांद्याचे झाड आहे किंवा त्याची पात आहे ती पूर्ण वाळून जाईल किंवा जवळजवळ 95% पात पडून जाईल, खाली जमिनीवर झोपेल, त्यावेळेला त्याच्या कांद्याच्या मानेमधले जे लेअर असतात ते सगळे सुकून बंद झालेले असतात. आणि मग ते बंद झाले मग त्याच्यानंतर ते तुम्ही त्याला कटिंग करता. मग त्यावेळेला कांदा साठवणुकीमध्ये ती तोंड बंद झाल्यामुळं तो चांगला टिकतो, त्याला व्हायरल इन्फेक्शन काही होत नाही काय. आता त्याच्यामध्ये साठवताना बऱ्याच वेळेला म्हणजे आमच्याकडे सगळेच शेतकरी असे करतात, त्याच्यामुळे डेंगळ्याचे जे कांदे असतात ते बाजूला काढायचे किंवा आपण जोड कांदा म्हणतो तो बाजूला काढायचा, त्याच्यामध्ये लांब कांदा असतो तो बाजूला काढायचा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गोलटी कांदा असतो छोटा तो बाजूला काढायचा आणि चांगल्या क्वालिटीचे कांदे व्यवस्थित त्याच्यामध्ये भरून ठेवायचे. आता ते नवीन कंपनीच्या काही कोणी पावडर पण काढल्यात, त्या पावडर पण त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये मारले तर चालून जात, फायदा होऊ शकतो त्याचा. कांद्यामध्ये तुम्ही अजून एक बघितलं तर शेतकरी, हे आपण चाळीबद्दल बोललोच, थोडंसं शेतातल्या प्रॅक्टिसवर जर आपण यायचं ठरवलं तर कांदा लागवडीमध्ये शेतकऱ्याच्या समोर 2 प्रमुख समस्या मला जाणवत आहेत नेहमी. ते एक म्हणजे फाकडी मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे 2 कांदे एकत्र येणं, असं ते कशामुळे होतं? त्यात नेमका बियाणाचा दोष आहे, पाणी नियोजन शेतीचा काय दोष असतो, वाहनाचा दोष काय असतं, ते कशामुळे तशा पद्धतीचा कांदा पडतो जास्त? आता कांद्यामध्ये जर तुम्ही जोड कांदे येतं असं म्हणत असाल आणि वर त्याला फुलं येतात, त्याला डेंगळे म्हणतात आमच्याकडे. बरं, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही, आमच्या त्याला फाकडी. हा हवामानाचा, सर्वसाधारण हवामानाचा दोष नसून हा आपल्या नियोजनाचाच अभाव आहे. काय कांदा पिकामध्ये जोड कांदे येण्याचे कारण, आपण पाण्याच्या पाळ्या त्याच्यामधलं अंतर जर कमी जास्त झालं त्यावेळेला जोड कांद्याचं प्रमाण वाढलं जातं. काय आता असं आहे, समजा आपण कांद्याचं क्रॉप आपलं छोटं आहे आणि छोटं क्रॉप आहे, आपण एक 8 दिवसाने किंवा 10 दिवसाच्या अंतराने आपल्या जमिनीनुसार आपण पाणी सोडतोय, परंतु ज्या वेळेला कांदा परिपक्व अवस्थेमध्ये जातोय त्यावेळेला पाण्याचं नियोजन आपण थोड्या त्याच्या पाळ्या लांब करत चालले पाहिजे. मग आपण 10 दिवसाचे 12 दिवसावर गेलो पाहिजे, 12 दिवसाचे 13 दिवसावर गेलो पाहिजे, किंवा अचानक जर आपल्याकडे 10 दिवस आपण 10 दिवसांनी कांद्याला पाणी भरतोय आणि मग आता शेतकऱ्याचं कसं असतंय, कुणाची भागीदारीमध्ये विहीर असते, कुणाचे पार्टनरशिप असते लिफ्टमध्ये, कुणाचं काय असतं, कुणाचं काय असतं, लाईटचा टायमिंग नसतो, रात्री अपरात्री कांदे भरायला पाणी भरायला त्रास होतो. मग त्यावेळेला पाण्याच्या पाळ्यांचं नियोजन जर चुकलं, एक पाळी 10 दिवसांनी देताय तर दुसरी पाळी तुम्ही 17 दिवसांनी देणार, तिसरी पाळी तुम्ही 14 दिवसांनी देणार, त्यावेळेला कांद्यामध्ये जोड कांद्याचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलं जातं. आता आपण जे डेंगळे म्हणतो, ज्याला आपण फुलं येतात वरती, त्याचं कारण काय, तर त्याचं कारण असं आहे की हवामानामधला काही दोष, काही अंशी बियाण्यामधला दोष आणि काही अंशी 50 दिवसानंतर कांद्याला नत्राचा पुरवठा जर झाला तर त्यावेळेला सुद्धा तुमचे डेंगळे निघण्याचं प्रमाण वाढते किंवा फुले येण्याचं प्रमाण वाढते. 50 दिवसापर्यंत तुमच्या जमिनीतलं नत्राचं प्रमाण किंवा तुम्ही जी घातलेली खतं आहेत कुठल्या ग्रेड, तर त्यातलं नत्र संपूर्ण निघून गेलेलं पाहिजे. 50 दिवसानंतर कांद्याला नत्र पुरवठा झाला की तुम्हाला कांद्याला फुले यायला सुरुवात होणार. आता हे म्हणजे मी तर पहिल्यांदाच ऐकतोय असं, म्हणून तर मी म्हणालो की मी फार दुसऱ्या मुलाखती घेतल्या, पण कांदा फार सामान्य समजतात लोक, त्याला काय कांदा लावायचा आहे, त्याला दुसरं काय असतं त्यामध्ये, मी इतकं सामान्य, पण तो कांदा झटका देतो बऱ्याच वेळा. आणि ते कधी लक्षात येते की ज्या वेळेला मार्केटमध्ये दर अवरेज असते त्यावेळेला कांदा किती जरी निघला तरी काय फार शेतकरी तरी टेन्शन घेत नाही, पण ज्यावेळेला बाजारात दर असतो
आणि शेतात कांदा असून सुद्धा तो त्या लायकीचा नसतो किंवा तितका सशक्त नसतो किंवा त्या क्वालिटीचा नसतो, तेव्हा मात्र शेतकऱ्याला लक्षात येतं की आईला काहीतरी प्रॅक्टिसमध्ये काम करायला आपल्याला पाहिजे होतं. तर त्या नियोजनामध्ये मी अजून एक प्रमुख समस्या म्हणतो की काय काय बऱ्याच जणांना कांदा फुगतच नाही पाहिजे तसं, तिचे गाठी राहतात, तेवढे छोटा होतो कांदा. तर त्या गाठी कशामुळे राहतात, ती काय प्रॅक्टिस, त्याला तुम्ही लोक काय करतात तुमच्या भागामध्ये त्यासाठी? आता काय आहे, पहिलं ज्या वेळेला तुम्ही कांदा लागवडीचं नियोजन तुमचं असेल तर कमीत कमी कांदा लागवडीच्या अगोदर 1 महिना तुमची जमीन उन्हाने तापली पाहिजे, तिची पूर्ण नांगरट झालेली पाहिजे. बर. आता नांगरट करताना साधारण 10 इंच 8 इंच ते 10 इंच याच्यापेक्षा जास्त खोल नांगरट केली नाही पाहिजे. काय आता लागवडीनंतर ज्या वेळेला आपण लागवड करतो त्याच्यानंतर आपले खतांची डोस, जमिनीमध्ये आपण कुठलं पहिलं पीक घेतलं होतं त्यातलं काय काय पिकामध्ये जमिनीमध्ये शिल्लक राहिलेलं असणार. आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण एक पीक लावतोय त्याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं जमिनीमधून पोटॅश अपटेक झालेलं नाहीये, बरोबर, आणि आपण अजून पोटॅश टाकतोय बरोबर, त्यात, त्यावेळेला कांद्याच्या वरचे लेअर फाटत जातात. मग तिथे पण आपली नुकसान होते. बरोबर. ज्या वेळेला असं काय होईल की चला शेतकऱ्याचं कसं आहे, शेवटी अडचणी भरपूर असतात. बरोबर. पैशाअभावी ग्रेड न बघता जी खतं वापरली जातात. आता फक्त आपल्या कांद्याला हिरवेपणा आला पाहिजे किंवा कांद्याची पात वाढली पाहिजे, स्फुरद पालाशचं काम काय, दुय्यम अन्न घटकांचं काम काय, इतर मायक्रोन्युट्रिएंट वापरतो त्याचं काम काय, याचा शेतकऱ्याला पुरेपूर अभ्यास नसल्यामुळे तो सर्वसाधारण 24-24 महादन किंवा युरिया अशा खतांचा वापर करून ते पीक वाढवण्याच्या मनस्थितीमध्ये असतो स्वस्त खत घेऊन. त्यावेळेला त्याला बऱ्यापैकी प्रमाणामध्ये फटका बसतो. कांद्यामधला अजून एक महत्वाची जर समस्या काय असेल तर ते म्हणजे करप्याचा अटॅक मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तर ते एकूण करपा आणि मग बाकीचे तेव्हा पडणार नेमके रोग कुठल्या, त्याचं नियोजन शेतकऱ्यांनी कसं केलं पाहिजे? आता काय पाण्याचं पाळ्या आपण पहिल्या याच्यामध्ये पण पाहिलंय की पाण्याच्या पाळ्यांचं किंवा पाण्याचं नियोजन जर चुकलं तर करपा येण्याची शक्यता असते. जमिनीमध्ये सतत आर्द्रता जर असेल काय तर करपा येण्याची शक्यता असते. आणि करपा प्रामुख्याने एक अर्ली ब्लाइट आणि एक लेट ब्लाइट एवढंच फक्त त्याच्यामध्ये करप्याचं हे असतं. परंतु त्याला साधी साधी औषधाने पण तो कव्हर होतो. एकदम तुमचे साप म्हणून म्हणतो आपण, काय UPLचं आहे तर त्याच्यामध्ये काय कार्बेंडिझम आणि मँकोझेब साधी साधी घटक आहेत. पण हे पहिल्यापासून जर तुम्ही औषधाचे स्प्रे रेग्युलर ठेवली, एक 15 दिवसाच्या अंतरावर, 12 दिवसाच्या अंतरावर, आणि शक्यतो पौर्णिमा आणि अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर तुम्ही स्प्रे दिले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कीटक कांद्यामध्ये आढळणार नाही. आणि साधे साधे औषधाने पण ते कंट्रोल होतील. तर त्याच्यामध्ये आता तुम्ही जे करप्याचं विचारलं, त्या करप्याचं पाण्याचं नियोजन चुकलं तर करप्याचा प्रादुर्भाव वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण पाण्याचं नियोजनच सगळ्यात महत्वाचं आहे. तुमची जर काळसर जमीन असेल, काळपट जमीन असेल तर तुम्ही दोन पाण्यामधल्या पाळीचं अंतर लांबवलं पाहिजे. तुमची जर जमीन मुरमाड असेल किंवा भुरकी असेल तर पाणी जरा थोडं लवकर 2-3 दिवस त्याच्या अगोदर दिलं पाहिजे. म्हणजे अशा हिशोबाने पाण्याच्या पाळ्या तुम्ही जर व्यवस्थित कव्हर केल्या तर करपा रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि एक शेतकऱ्याची अजून एक चूक आहे, कुठलाही शेतकरी आणि कुठलंही पीक असलं, आपल्या पिकावर कुठलाही रोग नाही म्हणून औषध वाचवायचं, फवारणी करायचीच नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही प्रिव्हेंटिव्ह स्प्रे जर देत राहिले, मग ते साधे साधे स्वस्तात औषधं मिळतात तर तुम्हाला त्याचं बेनिफिट 100% मिळतं. त्याच्यामध्ये रोग आधी किडी येणारच नाही. बरोबर. त्या रोगराई सोबत खतांच्या नियोजनाची कशी काय गोष्ट आहे त्याच्या? आता खतांचं नियोजन कसं आहे, आता पहिल्यासारखी शेणखतं तर आता राहिलेली नाहीयेत. शेणखतामध्ये पहिले जे हे मिळायचे आपल्याला घटक वगैरे सगळं, आता तसं काही एवढं खास नाही. मग आता थंडीच्या वेळेला जर तुमची कांदा लागवड करायची असेल तर तुम्ही प्रामुख्याने शेणखताऐवजी कोंबडी खत वापरलेलं तुम्हाला अजून चांगले पडेल. कोंबडी खतामध्ये मायक्रोन्युट्रिएंट आणि नत्र पहिल्या टप्प्यामध्ये पिकाला भरपूर मिळतं आणि पीक सशक्त जोमदार वाढतंय. आता लागवड करताना आपण ज्या वेळेला बेसल डोस म्हणतो, तो जर बेसल डोस तुम्हाला टाकायचा असेल तर कांद्याला फक्त सुपर फॉस्फेट वापरलं तरी चालेल. त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला फॉस्फरस आणि 13% गंधक मिळतो. बरोबर, तेवढं पर्यंत ठीक आहे.
कारण पहिल्या अवस्थेमध्ये कांद्याची मुळे लहान असतात, त्याच्यामुळे ते एवढं काही खत आपटेक करणार नाही. बरोबर कांद्याला खरी खताची गरज 1 महिन्यानंतर असते. बरोबर मग त्यावेळेला आपण खुरपणी किंवा जे काही असेल ते केलं की त्याच्यानंतर खताचे डोस दिलेले चांगले असतात. पण पहिल्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त फॉस्फरस कांद्याला वापरला तर ते चांगलं असतं. आता सर्वसाधारण खतं वापरताना बरोबर आपण एक 40-45 दिवस झाले की आपण जमिनीमध्ये कांद्याला टाकलेली खतं आहे त्याच्यामधलं नत्र संपूर्ण निघून गेलेलं पाहिजे. बरोबर काय आणि 50 दिवसापर्यंत लक्षात ठेवायचं, 50 दिवसापर्यंतच नत्राचा वापर. 50 दिवसानंतर कांद्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये नत्र मिळालं नाही पाहिजे. आणि जर नत्र मिळालं तर मग आपल्या मगाशी आपण बोललो त्याच्यावर तुमचे डेंगळे आणि दुबाळके याचं प्रमाण नक्कीच वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि डेंगळे दुबाळके यायला ही 2च कारणं आहे, पाण्याचं नियोजन आणि नत्राचा अतिरिक्त पुरवठा 50 दिवसानंतर. बरोबर बरोबर. आता ह्या सगळ्याच्या मध्ये थोडंसं अजून मागे एक प्रश्न माझा राहिला बोलता बोलता, तो आता तुम्ही एकदा सुरुवातीच्या टप्प्यातला कांदा महिनाभरातला असं म्हणलं लक्षात आला की तो म्हणजे रोप टाकल्यानंतर जे आपण म्हणलो की तुम्हाला रोप टाकून किंवा रोप तयार नर्सरी तयार करूनच त्याची लागवड कांद्याची केली पाहिजे. बऱ्याच कंपन्यांच्या पॅकेटवर मी मागे वाचतो ते लिहिलेलं असतं, शेतकरी बघत नाही की थेट टाकलं तर आम्ही जबाबदार नाही, ती नर्सरीच करून लावली पाहिजे. तर ती नर्सरी नेमकी कितव्या दिवशी बरोबर कांदा आल्यानंतर किंवा कशा पद्धतीचं रोप काढून नेऊन शेतामध्ये लावलं पाहिजे? बरेच शेतकरी दुसऱ्या शेतामधलं रोप खरेदी करतात आणि आपल्या शेतामध्ये कांद्याची लागवड करतात. सगळेजण काही स्वतः नर्सरी बनवत नाहीत. तर ते नेमकं कुठलं रोप जास्त योग्य आणि कधी बरोबर किती दिवसाचं रोप नेऊन लावलं पाहिजे? सर्वसाधारण कांद्याचं रोप लागवडीला तुम्हाला झाडं जोमदार सशक्त वाढली पाहिजे, उत्पन्न भरपूर मिळालं पाहिजे असं कुठल्या शेतकऱ्याला जर वाटत असेल तर कांद्याच्या रोपाची लागण ही 45 ते 55 दिवसाच्या आतमध्ये झाली पाहिजे. आणि तिथून पुढे जितके जितके तुम्ही लेट होत जाणार, आता कोणी 2.25 महिन्याचे कांद्याचं रोप लावते, कोणी 2.5 महिन्याचं कांद्याचं रोप लावते, तुम्हाला अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही. प्रोडक्शन कॉस्ट तुमची जी आहे, जो खर्च आहे तो तुम्हाला कुठेही वाचणार नाही. तो तेवढा खर्च तुम्हाला करायलाच लागेल. तुम्ही बेसल डोस टाकणार, तुम्ही नांगरणी करणार, तुम्ही लागवडीचा खर्च करायला लागणार, तुम्हाला काढायचा खर्च करायला लागणार, परंतु अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही. म्हणून साधारण 45 ते 55 दिवसाचं कांद्याचं रोप असल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची लागवड ही झालीच पाहिजे. बर. आता हे लागवड करताना पुन्हा एक प्रश्न असा की जो डबल पत्ती 3 पत्ती कांदा, आम्ही बऱ्याच जाहिरातींमधनं ते बघितलं, ऐकलंय, बऱ्याच शेतकऱ्यांकडून ते ऐकतो, व्यापारी त्याच्या संदर्भाने बोलतो. तर तो डबल पत्ती 3 पत्ती कांदा काय, त्याच्या कालावधी कशा पद्धतीने असतो, त्याची निवड करताना काय डोक्यात असते शेतकऱ्याच्या, किंवा काय केलं विचार करून लावला पाहिजे? नाही, आता कसं आहे माहितीये का, डबल पत्ती म्हणजे काय, कांद्याला जे लेअर असतात. बरोबर. आता बघा, एक कांद्याचं आपण झाड घेतले आणि त्या कांद्याच्या झाडाला सर्वसाधारण अशा 2-2 पाती निघत चालतात आणि मध्ये एक कोंब असतो. बरोबर. तर त्याला किती पाती निघणार, पहिल्या 2, नंतर 2, नंतर 2, प्रत्येक पातीला कांद्याच्या खाली एक लेअर तयार होतो. काय, प्रत्येक पातीला एक लेअर असतो. तर त्या कांद्याच्या पातीचे लेअर जितके वाढतील तितकं तुम्हाला त्या कांद्याची फुगवणूक होईल किंवा तितक्या चांगल्या प्रतीचा तो कांदा होईल. मग आता त्याच्यामध्येच तुमच्या खतांचं उत्तम नियोजन, त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी कमतरता असेल, डिफिशियन्सी, त्या पाण्याचा व्यवस्थित नियोजन, याच्यावरच तुमचे ते लेअर आहेत ना, ते जाड पातळ होतात. लेअर जर जाड असला तर कांदा भरपूर फुगवणीमध्ये मोठा होतो आणि त्याची साईज चांगली झाल्यामुळं मग तुमचं उत्पन्न पण वाढतंय. बरोबर. आता त्याच्यामध्ये असं आहे, जर का आपण खतांचं नियोजन चुकवलं, पाण्याचं नियोजन चुकवलं का मग ते आपण म्हणतो ना सिंगल पत्ती, अमुक तमुक, घेते, अशा पद्धतीचं कांदे निघतात. ते जे आपण आरणीमध्ये याच्यामध्ये शेतामध्ये साठवतो त्यावेळेला त्याच्या पत्त्या उडून जातात, काय होते. आता त्याच्यामध्ये पण 2 कारण आहे का, तुम्ही एक कांदे 90 दिवसाचे झाल्यानंतर, साधारण 85 ते 90 दिवसाचे, त्याच्यानंतर कंपल्सरी कांद्याला पाणी बंद केलं पाहिजे. तुम्हाला प्रश्नच होता पाणी नियोजन. आणि जर ते पाणी तुम्ही भरत राहिला तर मग कांद्याचे ते वरचे जे लेअर आहेत त्याचे पातळ होऊन ते खराब होऊन जातात. काय, किंवा पहिल्या टप्प्यामध्ये जर पोटॅशची मात्रा कमी पडली त्यावेळेला सुद्धा वरच्या कांद्याचे जे पापुद्रे आहेत ते पापुद्रे पातळ होऊन कांदा खराब होतो, साठवणीमध्ये त्याला कोजळी येते.
काही वेळेला पावसाच्या हिशोबात म्हणा किंवा आपल्या काही अडचणींच्या याच्यामध्ये आपण जर अकाली काढला त्यावेळेला मग बराकीमध्ये आल्यानंतर आर्द्रता ज्या वेळेला हवामानामध्ये वाढते त्यावेळेला त्याच्यामध्ये अंकुर फुटायला सुरुवात होतात. बरोबर. अशी बरीचशी कारणं असतात. आता कांदा जेव्हा पूर्ण तयार होतो तर तुम्ही ते मगाशी फार छान सांगितलं की कांदा शेतातनं कापून तो तुमच्या जाळीपर्यंत कशा पद्धतीने आणला पाहिजे, ते पात कशी सुकली पाहिजे, ते कशी लेअर बंद होतात ते सगळं. तर मुळात आपला कांदा काढायला आलाय हे शेतकऱ्याला कसं कळतं आणि तो काढल्यानंतर तो पटकन नेऊन ठेवला पाहिजे किंवा बरेच शेतकरी तो झाकतात शेतामध्ये वगैरे, तर ती काय प्रक्रिया नेमकी त्याची? आता सर्वसाधारण प्रत्येक शेतकऱ्याला माहित असतं आणि ते त्याचं घरचं बी असल्यामुळे किंवा मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमुळे मधले मग त्यांच्याकडून ते बी उपलब्ध केलेलं असतं. तर त्यांना माहित असतं किती दिवसात कांदा निघतो, 3.5 महिन्यात निघतो. किती दिवसात कांदा निघतो, 4 महिन्यामध्ये निघतो. हळवा आणि गरवा त्या फुरसुंगीमध्ये असे जे म्हणजे ऐकिवात आहे की हळवा आणि गरवा. त्या हळवा कांदा जरा थोडा 3.5 महिन्यात निघतो आणि गरवा कांदा 4-4.25 महिन्यामध्ये निघतो. तर ज्या वेळेला आपण कांदे काढतो काय पाण्याचं नियोजन परफेक्ट झालेलं असेल आणि 90व्या दिवशी 85व्या दिवशी जर तुम्ही पाणी सोडून दिलेले असेल तर एक साधारण त्याच्यानंतर 10-12 दिवसामध्ये कुठेतरी तुम्हाला प्लॉटमध्ये 2%, 5% पात पडलेली दिसेल. म्हणजे कांद्याची ती मान सुकून वाकून गेलेली दिसणार. मग अजून थोडे 10 दिवस गेले की बऱ्यापैकी 50% माना पडलेल्या असणार. ते अजून 10-5 दिवस गेले की 90-95% माना पडलेल्या असतात. आणि ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या माना अशा 90% पडलेल्या असतील त्याचा कांदा साठवणीमध्ये एकदम उत्तम टिकणार. त्याचं बेसिकली कारण आहे का कांद्याचं जे झाड आहे आणि त्याची जे मान असते त्या मान आपण हिरवी असताना जर कटिंग केली तर त्याचे लेअर थोडे थोडे खुले असतात. बरोबर. तर त्याच्यामध्ये मग व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. बरोबर. आणि ज्या वेळेला तुम्ही जमिनीमध्ये कांदा उपटून 4 दिवस मुरून देणार, मुरून म्हणजे काय, पातीखाली कांदे झाकत चालायचे आणि असे एक लाईन मध्ये ते लावायचे. 4 दिवस गेले, 3 दिवस गेले की मग त्याला कापायला सुरुवात करायची. त्यावेळेला त्याची तोंड बऱ्यापैकी पुरेपूर मिळलेली असतात. त्याच्यानंतर सुद्धा डायरेक्ट कांदा बराकीमध्ये टाकण्यापेक्षा आता बरेचसे शेतकरी आमच्याकडे आता वेळेअभावी किंवा लेबर प्रॉब्लेममुळे कांदे काढली की डायरेक्ट बराकीमध्ये नेऊन टाकतात. पण ते पण अशा अवस्थेमध्ये असतील की त्याच्या माना पूर्ण बंद झालेले तोंड, त्यावेळेला ते चांगले टिकणार. परंतु तुम्ही हिरवे कापलेले कांदे जर असतील ज्याची पात हिरवी आहे ते असे कांदे जर बराकीमध्ये टाकले तर ते नक्की सडणार. आता हे कांदा पिकवत असताना शेतकऱ्याला मी म्हणाल तसं हे राजकारण्यांसाठी बी म्हणजे धोकादायक पीक आहे आणि शेतकऱ्यासाठी बी तसंच आहे. ते साधारण 1 एकर कांदा जर शेतकऱ्यांना नीट पिकवायचा ठरवला तर त्याला किती रुपयांचा खर्च एका एकरामध्ये येतो चांगला पिकवायसाठी आणि किती रुपयांचा भाव सापडला तर त्याला तो कांदा परवडतो? आणि त्याला जोडून एक तिसरा प्रश्न, कारण ते दराचा आहे ह्याच्यातला, म्हणून की एक साधारण किती रुपये एकरी खर्च येतो, किती एकरी कांदा निघावा, टनेज किती, आदर्श टनेज किती आणि किती दर आला तर कांदा परवडतो? 3 प्रश्न. आता असं आहे बघा, हल्लीच्या काळामध्ये खतांच्या किमती डबल झाल्यात, औषधांच्या किमती डबल झाल्यात, काय लेबर चार्ज सुद्धा डबल झालाय. बरोबर. पूर्वी म्हणजे एक 10 वर्षापूर्वी एक 50-60 हजार रुपये जर असले तर कांद्याचं 1 एकर उत्पन्न निघून जायचं. पण आज अशी परिस्थिती आहे कमीत कमी तुम्हाला 1.25 लाखाच्या आसपास एकरी कांद्याला खर्च येतो. बापरे. हा, आता त्याच्यामध्ये काय काय, त्याच्यामध्ये तुमची जमीन नांगरणीपासून पाणी भरण्याच्या पाळ्या, त्याच्यानंतर तुमचा बेसल डोस, त्याच्यानंतर तुमचे वरचे काही स्प्रे असतील ते, आणि लागवडीची आणि काढणीची मजुरी. बरोबर. काय हे 1 लाख ते 1,30,35 हजार रुपयापर्यंत जातं. आता ज्या वेळेला तुम्ही कांदा काढणार त्यावेळेला बाजार जर बऱ्या प्रमाणामध्ये असतील म्हणजे साधारण 200 रुपयाच्या आसपास, तर शेतकऱ्याला 50 पैशाला 50 पैसे मिळू शकतील. जर चांगला कांदा पिकवला 200 रुपयांच्या आसपास म्हणजे हा सांगतो ना, जर जास्त चांगल्या प्रमाणात कांदा पिकवला तर एकरी कांद्याच्या 300 ते 350 बॅग निघाल्या पाहिजे. आमच्याकडे 400 बॅग पण काढणारे शेतकरी आहेत. 50 किलोच्या का 50 किलोच्या, पण कमीत कमी 350 बॅग तरी निघाले पाहिजे. मग अशा हिशोबाने तुमचा 1.5 लाख रुपये खर्च सोडून
तुम्हाला 1.5 लाख रुपये मिळू शकतात, म्हणजे 50 पैशाला 50 पैसे, त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आणि त्याच्यामध्ये पण शेतकरी समाधानी असतो, कारण तो पण एक विचार करतो का मी जर माझे आता कांद्याला लावलेलं भांडवल 1.25 लाख रुपये मी जर बँकेत ठेवलं आणि 4 महिन्यांनी जर मी ती घ्यायला गेलो तर मला त्याच्यामध्ये 1,000 रुपये सुद्धा व्याज मिळणार नाही. पण मी ते 1.25 लाख रुपये जर इकडे इन्व्हेस्ट केले शेतीमध्ये तर मला त्याचे 2.5 लाख रुपये मिळतील, 50 पैशाला 50 पैसे म्हटल्यावर. मग तो असा विचार करतो, जगाच्या पाठीवर अशी कुठली बँक आहे का ती मला 4 महिन्यामध्ये डबल करून देईल पैसे माझे. म्हणून ते सरासरी कांद्याच्या बाग आमची लोक जास्त असतात. परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की कांद्याचा रोगराईअभावी, हवामानाअभावी काय किंवा काही वेळेला पाण्याअभावी कांद्याचं उत्पन्न जेवढं पाहिजे तेवढं मिळत नाही. आणि जरी मिळालं तरी सुद्धा बाजारावरती बऱ्याच वेळा त्याचा परिणाम झालेला असतो. बरोबर. जर तुमची मागणी आवक जर जास्त असेल तर आवकेच्या प्रमाणामध्ये तुमची मागणी पण पाहिजे. बरोबर. पुरवठा जशी मागणी पुरवठा सारखा असला तर एक साधारण 18 ते 20 रुपयापर्यंत कांदे चालून जातात. पण जर नसेल तसं तर मग कांदे 12 रुपये, 13 रुपये, 14 रुपये अशा भावाने विकतात. आणि जर तसे 12, 13, 14 रुपयाच्या भावाने विकत असेल तर मग शेतकऱ्याला भांडवल पण वसूल होत नाही. बरोबर. कांदे किमान काढल्या म्हणजे कांदे काढून झाल्यानंतर एक 15 दिवसाच्या आतमध्ये 200 रुपयाने विकले तर 50 पैशाला 50 पैसे मिळतील. जर कांदे शेतकरी काढून 4 महिने बाराखीत ठेवून 200 रुपयाने विकत असेल तर शेतकरी नक्की लॉस आहे. त्याचं कारण असं आहे की ते कांदे आम्हाला फक्त 70 रुपयाने पडतात. कारण कांदे साठवल्यानंतर 200 रुपये जो मला म्हणताय तो मला लक्षात आलं, किलोला म्हणताय का? नाही, 10 किलोचे भाव ओके. तर मीच कन्फ्युज झालो होतो. मी म्हणलं 200 रुपये किलो कांदा 4 महिन्यानंतर 200 रुपयाचा भाव जर कांद्याला साठवणीमध्ये मिळाला 10 किलोला तर ते कांदे आम्हाला 70-80 रुपयाच्या हिशोबात पडतात. कारण काय 4 महिन्यामध्ये प्रचंड घट झालेली असते. बरोबर. 30% कांदा कमीत कमी घटतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोंब येण्याचं प्रमाण असतं, सडीचं प्रमाण असतं. बरोबर. हे सगळं पकडून आपल्याला फक्त 50%च कांदा म्हणजे विक्रीला मिळतो असं समजायचं. बरोबर. मग त्यावेळेला ज्या वेळेला आपण 100 रुपयाने विकला असता तो आता 200 रुपयाने विकला तरी तो 100 रुपयाने पडतोय. बरोबर. आणि सरकारचा चुकीचं धोरण आहे. पूर्वी एक 10-15 वर्षापूर्वी काय साधारण 2010च्या दरम्यान आपले कांदे जवळजवळ 19-20 कंट्रीमध्ये एक्सपोर्ट व्हायचे. आता आपल्याकडे फक्त एकच बाजारपेठ शिल्लक आहे, बांगलादेश, आणि त्याच्यामध्ये पण कांदे जायला तयार नाही. आता इतर देशांच्या तुलनेमध्ये आपल्या भारताची प्रतिमा ही फसवी झालेली आहे कांद्याच्या बाबतीत. कारण आपण काय करतो, आपल्या सरकारने बरेच वेळा असं केलेलं आहे की तुमच्याकडून ऑर्डर घेणार दुसऱ्या देशाकडून, परंतु ज्या वेळेला आपल्याकडे कांदे खायला कमी पडतील, आपल्याकडे जर शॉर्ट पडायला लागली तर त्यांची ऑर्डर आपण अर्धी सोडून देतो आणि त्यांना ऐन वेळेला कांदे मिळत नाही. म्हणून तुमची देशाची प्रतिमा आहे ना कांद्याच्या बाबतीत फसवी झालेली आहे. तर तुम्ही फसवता, आम्हाला वेळेला कांदा पुरवठा करत नाही, म्हणून आपल्याकडे कुणी कांदे मागवायला तयार नाही. आणि त्याचा परिणाम आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर प्रचंड प्रमाणामध्ये होतोय. बरोबर. शासनाचं धोरण सुद्धा ह्यात महत्वाचं चुकीचं आहे. चुकीचं धोरण आहे शासनाचं. आणि बऱ्याच वेळा मला वाटतं कांदा एक असं पीक आहे जे ऊसासारखं म्हणजे बऱ्याच वेळा राजकारणामध्ये शस्त्र म्हणून वापरलं जातं त्यांच्या मतांसाठी, आणि त्यात मला वाटतं शेतकऱ्यांचं मरण हे निश्चितपणानं होतंय. नक्कीच. खरं तर ही कांद्याबद्दलची माझ्यासाठीची हे तुम्ही जे मग सांगितलं, जे नत्राचं प्रमाण, शेवटच्या टप्प्यातलं पाणी, किती दिवसानं पाणी बंद केलं पाहिजे, रोपं किती दिवसाची असली पाहिजे, ते वर्षाच्या फुल येतं, गोंडा येतो वर, किंवा आम्ही त्याला नळ्या येणं म्हणतो, फाकडी येणं म्हणतो, हे काय येतं, ह्याची बरीच माहिती आम्हाला खरं आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून मिळाली. त्याहून सगळ्यात महत्वाचं म्हणजे कांदा चाळ हा कुणीही शेतकऱ्याला करता येईल अशा पद्धतीचं नियोजन आहे. तुम्ही ते मागे केले, या भागातले बरेच शेतकरी तशा पद्धतीचं काम करतात. कांद्याची प्रॉपर साठवणूक केली, त्यासाठी कांद्याच्या लागवडीचं जर प्रॉपर नीटनेटकं नियोजन केलं आणि कांद्यातून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेतलं तर बाजारभाव चालू असतील तर विकून पैसे कमवूच. पण जर त्यावेळेला बाजारभाव जर आपल्या हातात नाहीत शेवटी आणि ते जर कमी असतील तर मात्र साठवणुकीचा पर्याय आपल्या समोर उभा आहे. त्याला थोडासा खर्च आहे, त्याला अनुदान देखील आहेत. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची जर थोडीशी काळजी घेतली, म्हणजे कांदा शेतातून तोडताना जर त्याच्या पाती पूर्ण काकांनी मग सांगितलं की झोपल्यानंतर तोडून जर तुम्ही, म्हणजे ते मिटल्यानंतर पूर्ण जे लेअर आहेत ते लेअर जर तुम्ही आणून टाकले
तुम्ही तिथं व्यवस्थित किपिंग व्यवस्थित राहील त्याची काळजी घेतली, तिथल्या निर्जंतुकीकरणाची काळजी घेतली, तर निश्चितपणानं तिथून देखील चांगला पैसा तुम्ही दर असल्यावर बाजारामध्ये तो कांदा विकून कमवू शकता. तसं छोटं वाटणारं, परंतु बऱ्याच जणांचा प्रपंच अवलंबून असणारं हे पीक आहे. बरेच असे भाग आहेत की ज्या भागामध्ये वर्षाकाठी एकदा दोनदा कांदे केले जातात, तर त्या कांद्यावरच त्यांची शेती होते. त्यानंतर दुसरं कुठलंही पीक येत नाही. मग थोडंफार जे बोरला पाणी आहे त्यावर कुठलं तर तरकारी भाजीपाला, मग आमची मेथी लाव, कोथिंबीर लाव, अशा प्रकरण. आमच्या शिवजन्मभूमीमध्ये कांदा, काही प्रमाणामध्ये ऊस आणि टोमॅटो, म्हणजे नगदी पिकांमध्ये टोमॅटो आणि कांदा प्रामुख्याने जास्त प्रमाणामध्ये असतो. आणि दोन्ही पिकांना, टोमॅटो आणि कांद्याला, शेतकऱ्याच्या बाबतीत सरकारचं चुकीचं धोरण असल्यामुळे आम्हाला येत्या म्हणजे आता या 3-4 वर्षामध्ये भरपूर फटका बसलेला आहे. सरकारने धोरणामध्ये बदल केले पाहिजे. आपले टोमॅटो साधारण 150 ते 300-400 ट्रक पर्यंत पाकिस्तानला जायचे. तर ते वाघा बॉर्डर बंद केल्यामुळे तिकडे टोमॅटो जात नाही, इकडे टोमॅटोचा कचरा होतोय. आणि आपल्याला आता सध्या पण असं चाललंय की सरकार धोरणात्मक निर्णय घेण्याच्या पेक्षा जास्त भावनिक निर्णय, राजकीय निर्णय, धार्मिक निर्णय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासन व्यवस्थेनं इथल्या शेतकऱ्याच्या अर्थकारणाशी संबंधित विचार केला पाहिजे. त्याला आपल्याकडनं जाणारा पुरवठा व्यवस्थित, त्याच्या आयात निर्यातीवर व्यवस्थित नियंत्रण असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा जास्त 2 गोष्टी मला वाटतं फार वाईट झाल्या. एक तर तो जो 1.5-2 जीबीचा डेटा आपल्याला दिवसभर मिळतोय, त्यातनं आमच्या शेतकऱ्याला आणि त्या पोराला कळच नाही त्या स्क्रोल करण्या नादात की आपलं कुठं आपल्याला लुटलं, लुबाडलं चाललंय किंवा फसवलं चाललंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे शासन काय करतं की तुम्ही तुमच्या जगण्याच्या संदर्भातला मूलभूत प्रश्न घेऊन गेला की ते तुम्हाला नेऊन धर्मावून येते. राज्यकर्त्याची ही जबाबदारी नाहीये धार्मिक गोष्टी सगळ्या करणं, पण नाविलाजानं ते मतच जर त्याच्यावर मिळत असतेली मोठ्या प्रमाणामध्ये, तर ते इतका हस्तक्षेप आणि बाकीच्या गोष्टी चालले की जणू काही कांद्याच्या आयात निर्यातीच्या धोरणापेक्षा एखाद्या सणासुदीला काय मिळालं पाहिजे किंवा एखाद्या भागात मंदिर कसं झालं पाहिजे याच्यावरच मला वाटतं सरकारचा जोर आहे, त्यांना नुकसान निश्चितपणानं होतंय. तर हे कांद्याच्या संदर्भानं मी खरं तर वाळूंज साहेबांशी बोललो. प्रचंड अभ्यास आहे त्यांचा. मागाशी आम्ही बराच वेळ आलो, दिवस मावळलाय, मर्यादा आहे मला थोडीशी बोलायसाठी. मी पलीकडनं छत्रपती संभाजीनगर मधून खरं तर 200-250 किलोमीटरचा प्रवास करून तुमच्यापाशी आलोय आणि इथून 250 किलोमीटरचा 300 किलोमीटरचा प्रवास करून मला पंढरपूरला जायचं आहे. परंतु हे सगळं असलं तरी मला आनंद आहे की मी कधीच कांद्याबद्दल व्हिडिओ केला नव्हता. माझे प्रेक्षक म्हणतील की आज कसं काय वाट कुठे चुकली, कारण मी कधीच कांद्याबद्दल आलो नाही. दुर्दैवानं आम्ही कांद्याला फार सामान्य पीक समजतो, परंतु ते तुमच्यासारख्या लोकांसाठी नगदी आहे, हक्काचं पीक आहे. माझ्याकडे उत्तर सोलापूर सारखा काय भाग आहे आमच्याकडं किंवा सोलापूरमध्ये किंवा आमच्या आसपासच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची लागवड होते आणि या शेतकऱ्यानं कांद्यानं लोकांना प्रचंड पैसे करून दिलेत, लोकांनी कर्ज फेडलेत, लोकांनी घरं बांधलेत, लोकांनी जमिनी घेतल्या. त्यामुळे हक्काचं पीक आहे, फक्त ह्याचं नीटनेटकं नियोजन करा. काका म्हणाले तसं मी कदाचित एखाद्या वेळेला ना ज्यावेळेला तुमच्या शेतात कांदा सुरू असेल त्यावेळेला मी आवर्जून यायचा प्रयत्न करेन, कारण अजून तिथं आपण शेतात मांडी घालून बसून त्याच्या नियोजनाच्या संदर्भानं बोलूया. तुर्तास तरी कांद्यातले हे बारकावे तुम्हाला कसे वाटले, कांदा साठवणुकीतले हे बारकावे कसे वाटले, आपल्या कांद्यात येणाऱ्या प्रमुख समस्या कोणत्या आणि या मुलाखतीतून तुम्हाला तुमच्या कांदा पिकवणीसाठी काय फायदा होतोय का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या महाराष्ट्र माझाला युट्यूबला सबस्क्राईब करा, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद काका, आभारी. नमस्कार.